षटकार आयोजन दमदार बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर जय बजरंग स्पोर्ट शेलार जय बजरंग स्पोर्ट शेलार जय बजरंग स्पोर्ट शेलार जय बजरंग स्पोर्ट शेलार षटकाराच्या मदतीने धावसंख्या फळकावरती टोटल जाऊन पोहोचला गेला 21-21 आकड्यावरती षटक क्रमांक प्रगतीपथावरती चालू आहे दुसरा आकाश वारगडेला गोलंदाजीवरती आणला गेला आणि आकाशच्या विपक्षामध्ये आकाश काय फटके पाहायला मिळाले लगातार 3 चेंडूमध्ये 2 एक मध्ये डॉट चेंडू देखील हाताळलेला आता टीम पॉवर शेलार संघ आता विकेटच्या शोधात आता त्यांना जावं लागेल पहिल्या षटकामध्ये कम्फर्टेबल दिसलेले होते एक विकेट त्यांच्या नावावरती आलेला एक चौकार तो अगदी नशिबाचा मिळाला पण त्यानंतर इथे पहा ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केलाय क्षेत्ररक्षक पाठीमागे आहेत पण अडवू नाही शकत सरळ निघून गेले चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता वरती वाढतात चौकाराच्या मदतीने धावसंख्या फळकावरती टोटल जाऊन पोहोचली गेली आहे षटक क्रमांक दुसरे चालू असताना टोटल 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती आहेत 25 रन्स ऑन दी बोर्ड विकेटचा जर विचार केला तर अर्ली विकेट गेला होता अगदी चेंडू क्रमांक 5 वरती विकेट गमावलेला विशाल भोईरने रनआउटच्या माध्यमातून आणि तदनंतर आता पारी पूर्णपणे किरण सांभाळताना याआधी आपण किरणला पाहिलं पहिल्या 2 षटकांमध्ये डबल सिंगल वरती आणि तदनंतर आक्रमकता पण इथे शेवटची अंतिम मॅच आहे त्यामुळे पहिला चेंडू पासून अटॅक पुन्हा उडवलाय किरणसाठी बॉन्ड लाईन छोटी आहे आणि तिचा प्रॉपर वापर करताना बॉल सरळ फेकलाय हा तिसरा धमाका या षटकातील चर्चा करावी लागेल टीम पॉवर शेलार संघाला कारण की अशा प्रकारची परिस्थिती चालत राहिली तर मग दृश्य वेगळं दिसेल जे प्लॅनिंग साकले होते बॅटिंग ऑर्डर्स टीम कवाड संघाच्या विपक्षामध्ये ते प्लॅनिंग आता चालत नाहीयेत कुठेतरी उद्ध्वस्त केलंय किरणने मोठी फटकेबाजी करायला सुरुवात केली आहे एक प्रमुख अस्त्र आहे किरण आणि अफलातून बॅटिंग करतोय सध्या किरणच्या बॅटमधनं जर बघितलं गेलं तर आतापर्यंत 3 षटकार 1 चौकार आपण 2 चौकार पाहिलेत त्यामुळे बॅटिंग आक्रमकतेने एक मोठी पारी साकारण्याच्या दृष्टिकोनात आहे ओ पुन्हा उडवलाय मिस टाइम आहे पकडो कॅच आणि तदनंतर झेल टिपली जाते आणि किरणची एक विशाल काय पारीला समाप्ती लागताना आता इथून पाहायला मिळेल
कार्यामध्ये अगदी अग्रेसिव्ह राहणारं व्यक्तिमत्व आदरणीय पंकजी पवार साहेबांचे ते शुभागमन झाला. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे जय बजरंग चषक 2024 मध्ये. आणि खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं तर जवळपास असं म्हणावं लागेल की त्यांची घरची स्पर्धा आहे. कारण की सदैव जय बजरंग शिलार संघाच्या पाठीशी उभे असताना आपण त्यांना अनेकदा पाहिलंय. चला मॅचकडे वळत आहोत. षटक क्रमांक 3. आणि याआधी मी म्हणणार देखील होतो की भावेशला लवकरात लवकर गोलंदाजीवरती आणावं लागेल, कारण की भावेशची संघाला गरज देखील आहे. धावेंचा वेग वाढत चाललाय आणि मैदानामध्ये भावेश आता दाखल देखील झाले. धावा फळकावरती टोटल 12 चेंडूच्या समाप्तीनंतर 15.50 सरासरी धावा फळकावरती आहेत 31. सन्माननीय आदरणीय रुपेशजी वारगडे साहेबांचा देखील शुभागमन झालाय. त्यांना देखील विनंती करेन आणि आपणास विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे जय बजरंग चषक 2024 मध्ये. याच गोष्टीची चर्चा केली होती की भावेशला लवकरात लवकर बॉलिंग ट्रॅकवरती आणावं लागेल आणि आल्या आल्या भावेशने सुरुवात केली आहे डॉट बॉल पासून. महत्वाचा खेळाडू आहे भावेश. धावांची गती अनेकदा पाहिलंय की तिसऱ्या चौथ्या षटकामध्ये दिसतो आणि पूर्ण धावेनं लगाम लावतो. पुन्हा आपटून टाकायचा प्रयत्न केला, यावेळेस हुक केले, पाठीमागे बॉल जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता. जिघरज साहेब आणि भावेशजी भोईर साहेबांचे ते शुभागमन झाला. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपणास विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं. मॅचकडे वळतोय आपण. धावा फळकावरती 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा फळकावरती 35 दिसतात. चेंडू क्रमांक 3 भावेश तयार. पुन्हा आपटून टाकायचा प्रयत्न केलाय. यावेळेस पंचांचा इशारा वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळेल, कारण की खूप जास्त बाउन्स होता आणि तदनंतर 1 फॉर दी ओव्हर. भावेशची ताकद राहिली आहे बाउन्स चेंडू आपटून टाकण्याची गोलंदाजी, कारण की हाईट फॅक्टर आहे, नैसर्गिक बाउन्स त्याला मिळतात, त्यामुळे त्याचा वापर अगदी चांगल्या पद्धतीने भावेशने मैदानामध्ये आज संपूर्ण दिवसामध्ये पाहिला. आतापर्यंत चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. टोटल 2 वैयक्तिक भावेशने धावा खर्च केला, त्या म्हणजे 5 आणि टोटल धावसंख्या फळकावरती आहेत त्या म्हणजे 36 या आकड्यावरती. तिसरं षटक मार्गस्थ आहे सध्या मैदानामध्ये. भावेश तयार. अपसमच्या बाहेरचा बॅटची एज लागली होती आणि त्यानंतर शॉर्ट थर्ड मॅनचा खेळाडू तितक्या वेगाने नाही येऊ शकला चेंडू पर्यंत आणि एक सिंगल तिकडे कंप्लीट केली गेली आणि एका सिंगलच्या मदतीने स्ट्रायकर एंड वरती सध्या योगेश कोकणेला पाहतोय. दरम्यान टीम पॉवर शिलार संघासाठी भाजपा अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष भिवंडी कुमार भावेश किशोर भोईर यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपये आहेत आणि त्याचबरोबर बेस्ट ऑफ लक शुभेच्छा देखील आल्यात. यावेळेस फलंदाज बाद बॅटची एज लागली आणि तदनंतर योगेश कोकणे ज्याची गाडी ट्रॅकवरती येताना दिसत होती त्याला माघारी पाठवलं जाईल.
नवीन बॅटर विकी म्हात्रे, कॅप्टन विकी म्हात्रे सध्या मैदानामध्ये दाखल झाला. धावसंख्या फळकावरती 37 असताना लागणारा तिसरा धक्का. किरण बाद झाला त्याच्या पाठी, पहिल्यांदा विशाल भुईर बाद झाले, मग किरण मडवी बाद झाले आणि त्यानंतर आता जर पाहिलं तर योगेश आणि धीरजच्या समवेत विकी म्हात्रेची जोडी आता मैदानामध्ये. पण भावेश दर्जेदार गोलंदाजी करतात. एक चौकार आला, एक वाईड, एक सिंगल, पण मोठे फटके पहिला चौकार आल्यानंतर थांबवण्याचं काम त्याने केलं. अजूनपर्यंत धावात जितक्या पाय द्यायच्या होत्या तेवढ्या दिलेल्या नाहीयेत. हलक्या गतीने जर बघितलं गेलं तर शॉर्ट मिडॉनचा खेळाडू तिथे वेगाने पोहोचले गेले आणि फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट केली जाते आणि एका सिंगलच्या मदतीने चेंडूंचा खेळ समाप्त झाला या षटकातील. आतापर्यंत टोटल 5 आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती पाहतोय 38 या आकड्यावरती. खूप कमी धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. 38 धावा फळकावरती येत आता. ओ लॉफ्ट केलाय अगदी सरळ रेषेमध्ये बाणासारखा. वन बाउन्स लॉंग ऑन बॉन्ड लाईन क्लिअर करताना धीरज मडवीच्या बॅटमध्ये येणारा हा मोठा फटका. 4 धावा. अगदी पुढ्यात टाकलेला फुल लेन्सचा चेंडू होता, त्यामुळे पाठी सरकले, पाठी सरसावले आणि सरळ बॅटने ड्राईव्ह करताना चेंडू अगदी स्ट्रेट ड्राईव्ह लॉंग ऑन बाउंड्री लाईन क्लिअर करताना सर्वात सेफ फटका. तुम्ही ज्या वेळेस सरळ रेषेमध्ये खेळता, व्ही शेपमध्ये खेळता, तुमचे बचाव वृत्तीचे फटके तेवढे जास्त असतात किंवा तुम्हाला धावा मिळण्याचे चान्सेस देखील अधिक असतात. यावेळेस पाहिलं होतं धीरज मडवीने की लॉंग ऑनचा खेळाडू थोडासा वाईडिश अगदी ऑर्थोडॉक्स कॉर्नर मिड विकेटच्या रेंजमध्ये, त्यामुळे जर लॉंग ऑन किंवा लॉंग ऑफला खेळले तर धावा मिळू शकतात आणि त्याच इंटेन्शनने इथे मोठा फटका पाहायला मिळाला. चौकाराच्या मदतीने धावा फळकावरती जर पाहिला तर जोडला गेला 42-42. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. जिथे आपण चर्चा करत होतो की टीम कवाड संघाला मिनिमम 40+ धावा जोडायच्या आहेत, 3 षटकामध्ये 42 जोडलात. मग आता एक्सपेक्ट करतील कवाड संघाचे समर्थक की मिनिमम 50-55 पर्यंत जावं. पण मी म्हणेन की मॅच शेवटपर्यंत रंगणार आहे. ही मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत नक्कीच जाणार आहे, कारण की दोन्ही संघ आहेत हे तेवढाच तुल्यवान आहेत, तेवढाच ताकदीने लढणार आहेत. आणि टीम पॉवर शेलार संघ मैदानामध्ये किती मोठा टार्गेट जोडा त्याच्या पाठीमागे तर अग्रेसिव्हली धावतील, कारण की घरचं मैदान आहे आणि घरच्या मैदानावरती कशा प्रकारे लढायचं हे त्यांना ठाऊक आहे. शेवटचं अंतिम षटक गोलंदाजीवरती विशाल जाधव. पहिलाच बॉल हवेमध्ये खेळायचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक पाठीमागे अडवतील, वेट केलं होतं आणि खूप चांगलं कॅल्क्युलेशन होतं तिकडे वेट करण्याचं, कारण की ज्यावेळेस पाठीमागे चेंडू जात असतो अनेकदा आपण चेंडूवरती जर धावत गेलो तर चेंडू दिशा बदलतो आणि त्यासाठी इथे वेट केला. टप्पा पडल्यानंतर पाहिलं चेंडू कुठे वळतोय आणि मग तदनंतर चेंडूपर्यंत पोहोचलाय. चांगलं कॅल्क्युलेशन. धावा फळकावरती जोडला गेला 43-43. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती असताना पहिला चेंडूचा जिथे खेळ समाप्त झालाय. 43 धावा आहेत. चेंडू क्रमांक 2 तयार. कार्पेटच्या सहाय्याने खेळायचा प्रयत्न केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक यावेळेस चुकी घडतीये, मिसफिल्ड होईल, निघून जातोय चेंडू चौकाराकरिता. जिसे मस्तानी शाम आहे, पण गरम मॅच देखील पाहायला मिळते या मैदानामध्ये. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने धावा फळकावरती जोडला गेला 47. पायावरती लागलाय आणि तदनंतर पंचांचा इशारा, लेग बिफोर विकेटची अपील आणि धीरज मडवीला माघारी परतावं लागतंय. मोठा धक्का.
वरती जर पाहिला गेला तर 47-47 आहे. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. चेंडू क्रमांक 4 प्रगती पथावरती आणि ललित गुरव आता बॅटिंग वरती आलेत. संपूर्ण दिवसामध्ये आज प्रथमतः ललितला बॅटिंग वरती आपण पाहतोय. अनेकदा ललितला आपण 1 चेंडू 6ची गरज असताना षटकार मारताना पाहिलाय, तो गाजावाजा करताना पाहिलाय आणि ललितच्या बॅटमधनं ज्यावेळेस चेंडू निघतो तो षटकार नव्हे तर तो धस्सा असतो. त्यामुळे जर स्लॉट मध्ये चेंडू मिळाला तर मग तो फार दूर जाऊ शकतो. ललित स्ट्रायकर एंडवर हवेमध्ये खेळायचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आता तिकडे पोहोचतील का, पण त्यांच्यापासून दूर राहिला चेंडू आणि त्यानंतर फेकीपर्यंत 2 धावा तर बनवल्या. 3ऱ्या धावेची कॉलिंग आहे. रनआउटची संधी आहे, रनआउटची संधी होते आणि त्यानंतर फलंदाज बाद. सपाटी ठेवला गेलाय. स्ट्रगल करतोय वैभव सांबरे सध्या काही दिवसांपासून आपण पाहिलंय मैदानामध्ये. बोल तयार वैभव साठी. हो यावेळेस वैभव फुल पॉवरफुल डिलाइटफुल सक्सेसफुल सरळ निघून जाते 6 धावा. होतं स्ट्रगल करतोय पण अशा चेंडूला वैभव सोडणार नाही. बोल तयार. पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न केला. लॉंग दी कार्पेट स्वतःच्या फॉलोथ्रू थांबवलाय, स्टॉप केलाय. 1 धाव तिकडे बनेल आणि त्यानंतर रनआउट देखील आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जर बघितला गेलं तर 56 आणि विजयासाठी आता पावर शिलार संघाच्या विपक्षामध्ये तब्बल 57 धावांचा आव्हान दिलंय. आणि मी म्हणेन की एक चांगलं टोटल आहे, कारण की हे 2 संघ ज्या पद्धतीने किंवा ज्या ताकदीने खेळतात मैदानावरती क्रिकेटमध्ये, या 2 संघांची कारकीर्द यांचा दोन्ही संघांचा इतिहास पाहिला तर मग अशीच मॅच रंगली पाहिजे. 57 धावांचा आव्हान आहे. घेऊयाच एक छोटासा ब्रेक. आपण कुठेही जाऊ नका. आपण येऊयात पुन्हा एकदा 5 ते 10 मिनिटांमध्ये दुसऱ्या सत्रात दुसऱ्या डावामध्ये ऐकूया त्या उत्तरार्धाची या 57 धावांची कहाणी. आशीर्वादान आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादान आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो 1 नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो 1 नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार. बजरंग बलीच्या आशीर्वादान आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादान आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा रक्तदान शिबिराच्या माध्यमातून 100पेक्षा अधिक युवकांनी रक्तदान आहे हो 1 नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार. आशीर्वादान आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादान आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो 1 नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो 1 नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार.
चला नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं दुसऱ्या सत्रामध्ये दुसऱ्या डावामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस आपण पाहतोय आणि दुसऱ्या दिवसातील शेवटची अंतिम मॅच कडे आपण चाललोय, जिथे पहिल्या डावामध्ये प्रथमतः बॅटिंग करताना पूर्वार्धामध्ये धावा फळकावरती जोडला गेला मीत स्पोर्ट्स कवाड बी संघाने 56 आणि विजयासाठी तब्बल 57 धावांचं वांढवा समोर ठेवलंय। दोन संघ ज्यांचा अधिराज्य फार मोठं आहे आणि त्या अधिराज्यावरती आता गाजावाजा करण्यासाठी तयार आहेत मैदानामध्ये। कोणाच्या नावावरती ही आजची मॅच असेल, कोणाच्या नावावरती आजचा दिवस असेल। कडक मॅच पाहायला मिळते। दोन सलामीचे बॅटर्स आपण मैदानामध्ये पाहतो, एका बाजूने सचिन भोईर आणि दुसऱ्या बाजूने जर बघितलं गेलं तर विजय भोईर। पण सध्या पॉवर शिलार संघ एका खेळाडूच्या फॉर्म पुन्हा यावं याच्या प्रतीक्षेमध्ये आहे। एक्सपेक्ट करते की सचिन भोईरचा फॉर्म लवकरात लवकर यावा आणि या मॅच मध्ये यावा, जेणेकरून अशा दिवसामध्ये मग ती तुफानी पारी पाहायला मिळेल। बरेच दिवस झाले जंगलामध्ये सचिन भोईरला शिकार करताना पाहिलेलं नाहीये, पण आज या मैदानावरती घरच्या मैदानावरती शिकार केलं जाईल का? सन्माननीय पंकजी पवार साहेब यांच्या माध्यमातून पारितोषिक आले टीम पॉवर शिलार संघासाठी प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये। बोल तयार किरण, वरी फर्स्ट डिलिव्हरी बॅटची कडा आणि पहिला चेंडू, पहिला धक्का, पहिला गडी, पहिला फलंदाज बाद। विजय भोईर परतले अगदी 0 वरती 0 या आकड्यावरती लागणारा पहिला धक्का आणि नवीन बॅटर जयेश जोशी, डबल जय। किरण आज मैदानामध्ये इन फॉर्म दिसतोय, फॉर्म मध्ये आलेत किरण सध्या, पण आता त्याच्या विपक्षामध्ये जयेश जोशी। पॉवर शिलार संघाला इथून मॅच कशी पुढे घेऊन जायचं हे आता याचा विचार करावा लागेल। पण मी म्हणेन की या मॅच मध्ये सचिन आहे तिथपर्यंत काही होऊ शकतं। सचिन त्याच वेळेची वाट पाहतोय की कधी फॉर्म येणारा आणि मग ती आतिषबाजी, खूप दिवस या प्रेक्षकांना ती आतिषबाजी पाहायला मिळाली नाहीये, जेणेकरून आज तरी मिळेल। ओ सरळ खेळायचा प्रयत्न केला, आल्या आल्या प्रेशर रिलीज करण्यासाठी मोठा फटका खेळणार होते, पण धीरज तिकडे पोहोचले आणि फेकी करेपर्यंत 2 धावा तब्बल पळून काढल्या गेल्या आणि आज 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती टोटल श्री गणेशा करताना खातं उघडताना धावा फळकावरती पाहायला मिळतात 2 या आकड्यावरती। एक रंगतदार मॅच पाहायला मिळते मीत स्पोर्ट्स कवाड बी च्या विपक्षामध्ये टीम पॉवर शिलार। प्रेक्षकांना विनंती करेन, रॅलिंग आहेत तर थोडासा सोडण्याचा प्रयत्न करा। बोल तयार, पुढचा बॉल 3 स्टंप मध्ये आणला होता कारण की खूप जास्त शफल झालेले, तदनंतर पुन्हा आतमध्ये येऊन खेळायचा प्रयत्न केला आणि त्याच दरम्यान डायरेक्ट हिटर आहे आणि दुसरी धाव देखील आता बनवली जाईल। डायरेक्ट हिट केला होता, अपील तिकडे पाहायला मिळाली, पण सचिनने त्वरित कॉलिंग दिली की एक धावा फार महत्त्वाच्या आहेत, लगेच दुसरी धाव बनवूयात आणि यालाच म्हणतात प्रेझेन्स ऑफ माइंड। कारण की अनेकदा आपण काही बॅटर्सला पाहतोय की जे बॅटिंग साठी मग दुसरी धाव कधी कधी घेत नाही, बॅटिंग स्टान्स वरतीच थांबतात, पण इथे सचिनला माहिती आहे एक धाव फार महत्त्वाची आहे। जेव्हा जेव्हा बॅटिंगची जिम्मेदारी येईल तेव्हा तेव्हा मी प्रयत्न तर नक्कीच करेन, पण सध्या माझ्या संघासाठी मला खेळायचं आणि सध्या धावा बनवायच्यात, त्यामुळे बॅटिंग पेक्षा धाव कशी बनवू शकते ना जास्त त्याच्याकडे जास्त फोकस केला आणि दुसरी धाव बनवली गेली आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जोडला। 3 चेंडूचा खेळ समाप्त, पहिल्या बॉलवरती विकेट आणि लगातार डबलच्या मदतीने 4। बॉल तयार, पुढचा बॉल बॅटची कडा घेतली, ललित आहे तिकडे, डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न होता
ऑलमोस्ट जवळनं चेंडू गेला फार आणि तदनंतर एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढली आहे, धावसंख्या फळकावरती जोडली गेली, ती टोटल 5 आकड्यावरती. धावसंख्या फळकावरती 5 आकड्यावर. सचिन भोईर ही इज ऑन नाउ स्ट्राइक. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केलाय, पाठीमागे विकी मात्र चेंडूला गॅदर करतील, फेकी करायचा प्रयत्न आहे आणि फेकी करेपर्यंत एका धावेवरती थांबवलं. क्विक फेकी होती, एक सिंगल धाव आणि एका सिंगलच्या मदतीने या षटकातील चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. टोटल 5 आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती पाहतोय 6 आकड्यावरती. हळूवार पद्धतीने सुरुवात केली आहे, पण आता वेग धारण करावं लागेल. धावा फळकावरती 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 6 धावा फळकावरती पाहायला मिळतात. बॅटिंग करताना टीम पॉवर शिलार संघ आपल्या घरच्या मैदानामध्ये. बोला तयार. फुल टॉस होता हलक्या गतीने, पुन्हा एकदा मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. विकी मात्र तिकडे येतात, थोडीशी फंबलिंग पाहायला मिळेल आणि तास दरम्यान दुसऱ्या धावेची कॉलिंग सक्सेसफुली कंप्लीट केली गेली आणि 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या, ज्या वेळेस हातामध्ये चेंडू आला होता आणि असं यष्टांजवळ चाललेलं ना, शिलार संघाच्या सगळे समर्थकांच्या छातीचे ठोके ऑलमोस्ट 2 ते 3 सेकंदापुरती पूर्ण थांबलेले. पण ज्यावेळेस पंचांनी इशारा केला की सेफ आहे, मग तो अखेर श्वास घेताना आपण पाहिलं आणि मग तदनंतर धावा फळकावरती एका षटकाच्या समाप्तीनंतर टोटल आहेत 8 आकड्यावरती. धावा फळकावरती जर बघितलं गेलं तर एका षटकाच्या समाप्तीनंतर 8 आकड्यावरती जाऊन पोहोचले गेली. बघा, या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आपल्यापर्यंत स्वर्गीय रविकांत सावळाराम भोईर यांच्या स्मरणार्थ सौजन्य करण रविकांत भोईर यांच्या माध्यमातून पोहोचवली गेली. त्याच दरम्यान द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी जी आहे ती आपल्यापर्यंत अनिकेतजी सदानंद गुंदळकर यांच्या माध्यमातून पोहोचवली गेली. तृतीय क्रमांकाची ट्रॉफी सतीश कृष्णा भोईर यांच्या माध्यमातून पोहोचवली आणि चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी जी आहे ती विकीजी थोरात साहेब यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवल्या. चला, वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा. ऑनगोईंग मॅच कडे मी वळतोय. म्हणजे आपल्याला या मंडळासाठी किंवा आपला हे आयोजन करण्यासाठी ज्या दात्यांनी एक महत्त्वाचं योगदान केले, सर्वांचं नावं तुमच्यापर्यंत मी पोहोचवेन थोड्या वेळामध्ये. जाऊयात मॅच कडे. षटक क्रमांक 2 पहिल्या षटकामध्ये धावा 8 आल्यात आणि षटक क्रमांक 2 वरती धीरज मडवी. पहिला बॉल चले 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 शेर अपनी शिकार ढूंढने के लिए. सचिन भोईरच्या बॅटमध्ये जसा षटकार आला, सगळ्या प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळाला. कोणत्याच प्रकारची टीम मीटिंग घेऊन देऊ नका. मॅच जितकी क्विक करता येईल जेवढे फास्ट करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करा. 6 धावा सचिनच्या बॅटमध्ये. धावसंख्या फळकावरती 14. ऑप्शनच्या बाहेर. तू डाल मैं मार, तू डाल मैं मार. षटकार आलेत धीरज मडवीच्या बॅट मध्ये. पण यावेळेस जर पाहिलं गेलं तर ऍक्शन रिप्ले मध्ये आपण एकदा पुन्हा चेक करूयात. ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर चेंडू होता आणि तिकडनं खिचून मारलाय.
ही खरी सचिन भोईरची ताकद आहे. हा पहा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीन समोर. फार दूरवरनं खेळले होते आणि ज्या पद्धतीने चेंडूला पिक केलं. चला घाई करा प्लीज. टीम बी स्पोर्ट्स कवाड विनंती करतो आयोजकांचा, आता आमच्यापर्यंत फार दबाव यायला लागलाय. दोन लगातार षटकार आले आणि 2 षटकारांच्या मदतीने धावा फलकावरती 20 या आकड्यावर. या आधी फार शांत पाहिलं होतं पूर्ण क्रीडांगण, पण आता जर पाहिलं तर जसे 2 फटके आले मग आवाज वाढत चाललाय. ऑप्शनच्या बाहेर होता छेडखानी केली. धीरज झेल टिपतोय. तू शेर तो मे बी 1.25 शेर हे सांगताना सचिन भोईरची विकेट. सगळ्यात मोठा मासा. चर्चा केली जाते ना, म्हटलं होतं की धीरज मडवी हा ट्रम्प कार्ड खेळाडू आहे. हा खाली हात कधीच जायला पसंती करत नाही. मग बॅटिंग वरती असू द्या मग बॉलिंग वर असू द्या. मी आधी देखील जेव्हा बॅटिंग वर आला होता धीरज तेव्हा देखील उल्लेख केलेला का याला खाली हात जाणं पसंती नाहीये, त्यामुळे इतक्या सहजासहजी गिवअप नाही करत आहे तो. विकेट मिळवला. 2 मोठे फटके आले तरी पण विकेटच्या शोधामध्ये होता. विकेट टेकिंग गोलंदाजी करत होता. जे कॅल्क्युलेशन संघाने समोर ठेवले होते, कर्णधाराने किंवा अनुभवी खेळाडूंनी जी चर्चा केली होती त्याच प्रकारचा चेंडू हाताळला. भले मोठा फटका येऊ द्या तरी पण ऑप्शनच्या बाहेर चेंडू ठेवायचा प्रयत्न केला, जेणेकरून काहीतरी चुकी सचिन करेल आणि मग त्याचा फायदा उचलला जाईल आणि मग तदनंतर स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये झेल घेणं देखील डिफिकल्ट असतं आणि ती देखील टिपली गेली. कॉडन बोल्ट आणि महत्वाचा विकेट मिळाला सचिन भोईर आणि तदनंतर ललित गुंदोरकर आता स्ट्रायकर एंडवर. 20 धावा फलकावर. ललित साठी हा बॉल स्विंग अँड बी स्लो राहिला. आता पुढे ठेवला होता. सचिन साठी जर बघितलं गेलं तर सगळे शॉर्ट पिच चेंडू होते, पण आता जसा ललित आला प्लॅनिंग्स बदललेत, पुढे टाकण्याचा प्रयत्न केलाय. त्याला म्हणतात प्लॅनिंग आखणं आणि प्लॅनिंग्सला एक्झिक्यूट करणं. लव फुल टॉस होता. ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक तर पाठीमागे आहेत, अडवतील. पियुष दिसले तिकडे आणि फेकी करेपर्यंत जर बघितलं गेलं तर एक सिंगल धाव कंप्लीट केली आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 21 आकड्यावर. काही करा चला. जयेश जोशी. ओ जयेश हवेत आहे, उंचीवर लांबीवर 6 धावा देखील. जयेश जोशीच्या बॅटमधून बिग हिट षटकार. फलकावरती 30 जोडायच्या आहेत. चला टीम स्पोर्ट्स कवाड बी, वेळ कोणताही घालवू नका मैदानामध्ये. वारंवार सूचना आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवाव्या लागतात प्लीज. अतुल मेरे षटक क्रमांक 30 गोलंदाजीवरती गोलंदाज अतुल मेरेला पाहतोय. आणखी एक मोठं नाव आणि गोलंदाजीच्या लाईनअप मध्ये अतुल मेरे आता सध्याच्या घडीला गोलंदाजी करताना तुम्हाला इन ऍक्शन गोलंदाजीवरती दिसतील. षटक क्रमांक
तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. स्ट्रायकर एंड वरती आता बॅटिंग वर आपण पाहतोय ललित गुंदोलकर. बॅटिंग स्टार्स वर अतुल मेरे तयार. पहिला चेंडू घेऊन व्हेरी फास्ट डिलिव्हरी. पहिलाच बॉल पुल करायचं होतं. विकी मात्र तिकडे. बॉल टिपला जाईल. धक्का मिळवला जाईल. बॅटर विशाल जाधवला आपण पाहतोय. आता जयेश जोशी वरती जे काय कारोमदार असेल ना ते त्याच्यावरती जयेशला लढावं लागेल आता इथून. आणि या आधी जयेशच्या बॅटमधनं आतापर्यंत जर बघितला गेला तर टोटल 13 धावा त्याच्या बॅटमधनं निघाल्यात. सो सेट आहे मैदानामध्ये. पहिलाच बॉल वरती अतुलला विकेट मिळाली. अतुलला सफलता मिळाली. ललित गुंदोलकर मैदानाच्या माघारी परतले आणि कदाचित जयेश विचार करत असतील की या नॉन स्ट्रायकर एंड वरती उभं राहून खूप काही पाहिलं. क्रमांक 3 वरती आला होता जयेश आणि तिथून संघाला पुढे जाताना पाहिलं, पाठी येताना पाहिलं, सगळ्या गोष्टी पाहिल्यात. पण आता विजय देखील त्याला पाहायचा. त्यामुळे जयेश स्वतःला कदाचित रेडी करत असेल. आणि ज्यावेळेस खेळपट्टीवरती मित्रांनो तुम्ही असताना स्वतःला मोटिवेट करणं किंवा स्वतःला पॉझिटिव्ह ठेवणं फार मोठी गोष्ट आहे. ज्यावेळेस तुम्ही स्वतःला आतून चार्ज करताना त्यावेळेस मग तुम्ही खेळामध्ये तितक्याच अग्रेसिव्ह पद्धतीने खेळत असता. अतुल मेरे तयार. चेंडू क्रमांक 2 विशालसाठी लो फुल टॉस बॉल होता. फक्त दिशा दाखवली आणि तदनंतर दशा बदलून टाकली. 6 धावा. षटकाराच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढल्यात. 33 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेला. हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केला. एक सिंगल धाव फलकावरती बनवली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीने धावा फलकावरती वाढतायत. 34 34 आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. 34 धावा फलकावरती आहेत. विजयासाठी इक्वेशन कळवा. 9 चेंडू आणि विजयासाठी धाब्यांची गरज आहे. ती म्हणजे टोटल 23. गोलंदाज तयार होत आहे. अतुल मेरे हो ब्लॉक हॉल मध्ये होता. ऑप्शनच्या बाहेर वाईड यॉर्कर करायचा प्रयत्न आणि तास दरम्यान जर बघितलं गेलं तर एक धाव फलकावरती. आणि जयेश जोशीला माघारी परतावं लागेल. मिसकम्युनिकेशन झालं तिकडे आणि आणखी एक विकेट मैदानाच्या बाहेर परततोय जयेश. नवीन बॅटर आपण भावेश पाटीलला पाहतोय मैदानामध्ये. गोलंदाजी वरती अतुल मेरे चांगली गोलंदाजी करतायत. क्षेत्ररक्षणाचा सपोर्ट खूप चांगला मिळालाय कवाड बी संघाला. मी स्पोर्ट्स कवाड बी संघ मैदानामध्ये आहे इन ऍक्शन लढताना. बल तयार. ओ लो फुल टॉस होता. फुलटॉस बॉल होता आणि त्याच्यावरती बॅटचं कनेक्शन नाही करू शकले. आणि त्याच दरम्यान जर बघितलं गेलं तर कुठलाच प्रकारची धाव नाहीये. कदाचित स्लोवर चेंडू टाकण्याच्या प्रयत्नामध्ये फुलटॉस करून बसले होते. ऑफसाईडला बॅट जरी फिरवली असती तर चौकार लागला असता. पण सरप्राइझिंग होता कारण अनेकदा आपण पाहतो ना की कधी कधी बॅटर अशा प्रकारचे चेंडू एक्सपेक्ट करत नाही आणि असे चेंडू येऊन जातात आणि मग मिस देखील होतात.
हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केला, पंचांचा इशारा, डॉट बॉलची समाप्ती आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर षटक क्रमांक 3 समाप्त झाला आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती जर पाहिली गेली तर धावा फळकावरती आहेत त्या म्हणजे 35 आकड्यावरती. चला जाऊयात आपण ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा साकार करण्यासाठी आपल्याला विशेष मुलाचे योगदान लाभलं गेलं त्यांचा एकदा आपण नाव आणि त्यांचा आभार देखील व्यक्त करूयात. या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज जी ट्रॉफी आपल्यापर्यंत पोहोचवली गेली सन्माननीय जितेशजी गुंदोळकर साहेब यांचं देखील धन्यवाद. तदनंतर बेस्ट बॅट्समन आपल्यापर्यंत पोहोचवलं गेलं सन्माननीय योगेशजी वारगडे साहेब. तदनंतर बेस्ट बॉलर ज्यांच्या माध्यमातून पोहोचवलं गेलं सन्माननीय क्षेत्ररक्षण सजवा विकीजी वारगड. खूप सारं धन्यवाद. तदनंतर सन्माननीय आपल्याला या स्पर्धेसाठी संतोष मामा भोईर स्टँड देखील लाभला गेला. तदनंतर आदरणीय सन्मान्य निलेशजी भगवान साबरे स्टँड देखील आपल्याला लाभलं गेलं. तदनंतर निलेशजी गुरुनाथ गुरव स्टँड देखील आपल्याला पोहोचवलं गेलं. कबाडगावचे गोड व्यक्तिमत्व. तदनंतर आपल्याला टॉसबॉक्स जो लाभला गेला रघुनाथ त्रिंबक भुईर टॉसबॉक्स आणि खेळाडू कक्ष जो लाभला गेला सन्माननीय दिनेशजी वारगडे साहेब मान्यता वॉटर सप्लायज चे ओनर प्रोप्रायटर यांच्या माध्यमातून लाभला गेला. तदनंतर पाणी व्यवस्था अक्षरा वॉटर सप्लायज प्रोप्रायटर अल्पेशजी वारगडे साहेब यांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर आजचा दिवसाचा म्हणजे दुसऱ्या दिवसाचा नाश्ता जो आहे तो आपल्यापर्यंत दुसऱ्या दिवसाचा नाश्ता बाळूजी माने आणि कालच्या दिवसामध्ये राहुल वडापाव यांच्या माध्यमातून पोहोचवला गेला. तदनंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम आपल्यापर्यंत माजी सरपंच कवाड सन्माननीय आदरणीय निलेश गुरव साहेब यांच्या माध्यमातून लाभलं गेलं आणि त्याचबरोबर तृतीय क्रमांकाची रोख रक्कम जे पारितोषिक आपल्यापर्यंत पोहोचवलं गेलं ते आदरणीय स्वर्गीय यशवंत किसन भुईर यांच्या स्मरणार्थ योगेश यशवंत भुईर यांच्या माध्यमातून व निकेश यशवंत भुईर यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलं गेलं. या सगळ्या दात्यांचं धन्यवाद. तदनंतर अल्पेशी वारगडे साहेबांचं देखील धन्यवाद. मॅचकडे वळत आहोत. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी विकी मात्रे आले आणि पहिल्या बॉलवरती विकेट मिळवला. इक्वेशन 5 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची गरज आहे. 5 चेंडू 22 धावा आणि बॅटिंग वरती आकाश वारगडे. गोलंदाज तयार. विकी म्हात्रे बॉलिंग वरती. विकीचा हा बॉल खेळायचा प्रयत्न केला ऑन साइडला. किरण तिकडे चेंडू लढवतील फेकी करतील आणि त्याच दरम्यान धावसंख्या फळकावरती वाढताना देखील पाहायला मिळेल. 1 ने 4 चेंडू आणि आता 4 मध्ये बनवायच्या टोटल 20 धावा म्हणजे 3 षटकार आणि 1 डबल. 4 चेंडू 20 ची गरज आहे. 21 4 चेंडू 21. लॉफ करायचा प्रयत्न केला हलक्या गतीने. फळकावरती पर्यंत धाव फळकावरती सोडली जाईल. आता 3 मध्ये बनवायच्या धावा 20. आता मॅच दूर वाटू लागली असंच म्हणावं लागेल. कारण की प्रथमतः बॅटिंग करताना जर पाहिलं गेलं तर बी स्पोर्ट्स कवाड बी संघाने पावो शेलारच्या विपक्षामध्ये 57 धावांचा आव्हान दिला गेला. त्याचा पाठलाग करताना धावा फळकावरती 37. 20 धावा कमी पडतात अजून पण चेंडूंचा खेळ आता तितका राहिलेला नाहीये. 3 चेंडूंचा खेळ बाकी राहिला. यावेळेस आकाशसाठी हा चेंडू क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये विसावतो आणि आकाशची सफलता. आकाशला देखील परतावं लागेल.
आता औपचारिकता बाकी राहिली असंच म्हणावं लागेल. हॅलो हॅलो बोला तर यार. ओ दांडीगुल फलंदाज बाद. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. थँक्यू सो मच. बोला तयार. ऑफ केलंय आणि बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर षटकाराकरिता आणि टीम मीत स्पोर्ट्स कवाड बी संघाचा गाजा वाजा. टीम पावर शिलार संघासाठी सन्माननीय आदरणीय पंकजी पवार साहेबांकडनं पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी आलं होतं ते आमच्यापर्यंत जमा झालंय. सो टोटल 5 षटकार जोडले गेलेत आणि आमच्यापर्यंत पैसे देखील जमा झालेत. आपण यायचं आहे. सचिनच्या बॅट नावावरती 2 षटकार आहेत. त्यानंतर जयेशने 1 षटकार मारलाय, विशालने 1 मारलाय आणि भारतने 1 मारलाय. म्हणजे टोटल 5 षटकार जोडले गेलेत आणि प्रति षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज हे 1000 रुपये आमच्यापर्यंत जमा झालेत. आणि हे पारितोषिक देण्यासाठी आकाश दादांना विनंती करतो, पंकज दादांनाच विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक द्यायचंय. पंकज दादा पवार यांच्या माध्यमातून पॉवर शिलार संघाला प्रति षटकारास 200 रुपयाचा कॅश प्राइज